आज आपण मस्त दोडक्याची भाजी बनवणार आहोत. कुकरमध्ये, ते पण आपण उन्हाळ्यामुळे काय होतं, गरमीमुळे आपल्याला किचनमध्ये जास्त थांबावं वाटत नाही. त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीची न वाटण करता, म्हणजे जास्त झंझट नाही आहे, जास्त खूप मसाले नाहीत, काहीच नाही. अगदी सोपी आणि झटपट होणारी ग्रेव्हीची भाजी तुम्हाला दोडक्याची करता येईल, अशा पद्धतीची आपण भाजी करणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, एक दोडका घेतला आहे. दोडका घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याचे चांगले वरची जे साल आहे ती थोडीशी काढून घ्यायची आहे. अगोदर धुवून घ्यायचं आहे, नंतर त्याची साल काढून घ्यायची आणि काढून घेतल्यानंतर पूर्ण त्याचा जो वरचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला दोन्ही बाजूचं जे आहे, दोन्ही बाजूचं कट करून घ्यायचं आहे आणि दोडक्याचे जे आकार आहे 1-1 इंचापुरते आपल्याला कापून घ्यायचे आहे. म्हणजे भरला दोडका करायचा आहे आपल्याला. भरवा दोडका नसतो का, त्या टाईपचं करायचं आहे, भरून वांग्यासारखा. तर वांग्यासारखे आपल्याला त्याचे 4 काप करून घ्यायचे आहेत आणि मस्त आपले हे पूर्ण काप तयार करून झाले. तर आता करायची आपल्याला पुढची प्रोसिजर. त्यासाठी मी काय केलं, एक पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे अर्धा चमचा, जास्त नाही पण अर्धा चमचा आपल्याला त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे शेंगदाणे. हो, आपण शेंगदाण्यातलीच भाजी करणार, तुम्ही करून बघा, खरंच खूप छान लागेल खायला. काळ्या मसाल्यातली पण करतात, पण ही पण भाजी तुम्ही ट्राय करून बघा. सोपी आणि झटपट होणारी आहे, त्यामुळे ही करायला पण छान आणि टिफिनमध्ये द्यायला पण मस्त आहे. तर शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि कमी गॅसवरती भाजायचे परत. म्हणजे काय, जितका छान शेंगदाणा भाजेल तितकी चव तुमच्या भाजीला छान येईल, म्हणून व्यवस्थित भाजायचे आहेत. तर शेंगदाणे भाजत आल्यानंतर, म्हणजे आपले भाजून झाल्यानंतर त्या स्टेजवरती घालायचे आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या. त्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या. नंतर घालायचं थोडंसं कोथिंबीर, भाजून घ्यायचा. इथे गॅस आता बंद केला तरी चालेल, पण आपल्याला लसूण पाकळ्या सुद्धा थोड्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे व्यवस्थित भाजले गेले की त्याचा फ्लेवर भाजीला लागतो. भाजलेल्या लसूण पाकळ्याचा फ्लेवर खूपच छान येतो, म्हणून आपण थोड्याशा भाजून घेतल्यात. नंतर घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. थंड झाल्यानंतर आपलं जे सारण आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर घ्यायचं मिक्सरचं छोटं भांडं आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आपण भाजून घेतलेलं साहित्य. तर बिना पाण्याचं वाटण करून घ्यायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही आहे, म्हणजे पाणी टाकून वाटण करायचं नाही आहे. तर हे झालं आपलं वाटण आपण चमच्याच्या साहाय्याने बघू शकता, अगदी जाडसर आहे, रवेदार आहे, तशाच टाईपचं आपल्याला पाहिजे ते टेक्स्चर. तर हे झालं वाटण करून. तर एका बाउलमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे, म्हणजे बाकीचे मसाले जे आहेत ते आपल्याला अगदी व्यवस्थितपणे त्यामध्ये मिक्स करता येईल. त्यासाठी आपण इथे थोडंसं भांडं घेतलं आहे आणि आपल्याला मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर पूर्ण आपलं वाटण टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायचे आपल्याला मसाले. तर अगोदर घातलं आहे मी चांगलं 2 चमचे लाल मिरच पावडर घालायची आहे. छोटा चमचा असल्यामुळे 2 चमचे, तुम्ही तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. अर्धा चमचा हळद घालायची, धणे पावडर घालायची 1 चमचा, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे त्यामध्ये आणि 1 चमचा मी गरम मसाला घालून घेतला आहे. व्यवस्थित आपल्याला टाकल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं तेल, जास्त नाही, अर्धा चमचाला कमी तेल घालायचं आहे आणि चवीनुसार भाजीच्या आकाराने त्यामध्ये मीठ घालायचं आहे. हे करायचं एकजीव, म्हणजे एकदम मसाले कोरडे एकजीव करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये एकजीव झाल्यानंतर घालायचे पाणी. तुम्हाला जर कोरडं करायचं असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरीही चालेल, असंच घालायचं आणि मंद आचेवर कुकरमध्ये शिजू देऊ शकता तुम्ही. तर यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे, मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे आणि हा मसाला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला भरलेलं करायचं आहे ना, त्यामुळे त्यामध्ये आत भरायचा आहे, तो तितका छान फ्लेवर त्या दोडक्याला पण येईल, म्हणून आपल्याला आतमध्ये भरायचा आहे मसाला. तर मसाला अशा प्रकारे आपण भरून घेतो, तुम्ही बघू शकता. वांग्यासारखं आपण कापून घेतलं त्याला आणि त्यामध्ये मसाला अगदी स्टफ करून घेतला आपण. तर हा झाला मसाला पूर्ण भरून, म्हणजे आपला पूर्ण ऑलरेडी भरून झाला आहे. तर आता करायची पूर्ण भाजीची पुढची तयारी आपल्याला. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आतमध्ये मसाला भरलेला आहे आणि ज्यावेळेस आपण हे फ्राय करून घेतो ना, छानच लागतं आहे. तर आपल्याला पुढची तयारी म्हणजे कुकर घेतला आहे मी, कारण पटकन आणि कमी गॅसमध्ये आणि कमी वेळात होणारी भाजी जर म्हणाल तर कुकरमध्ये. तुम्ही म्हणाल चव वेगळी, अजिबात नाही, छान चव येते उलट. तर कुकरमध्ये चांगलं मी 1.5 चमचा तेल घातलं आहे आणि त्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी. आपल्याला मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचा एक बारीक चिरलेला कांदा. आपल्याला चांगला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे, कारण त्याचा ब्राऊन झाल्यानंतरचा जो फ्लेवर येतो तो भाजीला खूप छान येतो आहे, म्हणून आपण थोडंसं ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करून घेणार आहोत. तर चांगलं मिडियम गॅसवरती आपला कांदा फ्राय करून घेणार आहोत आपण. कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला आहे आता आणि थोडासा ब्राऊन पण व्हायला लागलेला आहे. जोपर्यंत कांदा ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसिजर करता येणार नाही. तर इथे चांगला कांदा हलका झाला आहे, कमी पण झाला आहे आणि ब्राऊन पण झाला आहे.
तर त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला घरगुती गरम मसाला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो मसाला घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटापुरता तो फ्राय करून घ्यायचा. जितका तो फ्राय होईल तितका छान लागतो. नंतर घालायचे आपले दोडके. आपण जे दोडके चिरून मसाला भरून ठेवलेत ना ते घालायचे आणि मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. तोपर्यंत कांदा पण चांगला फ्राय झाला आहे आणि मसाला पण आतला पण जो घातला आहे तो पण फ्राय झाला आहे. आणि एकसारखे आपल्याला 2 मिनटासाठी हे फ्राय करून घ्यायचं आहे. तर हे फ्राय करून झाल्यानंतर आपलं जे वाटण होतं, म्हणजे आपण वाटण करून बाऊलमध्ये होतं ते घालायचं आहे. ते पण आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. तर गॅस आता इथे कमी करायचा आहे, नाहीतर मसाले आपले जळून जातील. तर मसाले फ्राय करताना एकसारखं हलवत राहायचं आहे आणि 2 मिनटापुरते मसाले पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे. जितके छान फ्राय केले जातील भाजीला चव पण तितकी छान येईल. ही प्रोसिजर आपल्याला व्यवस्थितच करावी लागेल. तर इथे मसाले पण आपले छान फ्राय झाले, म्हणजे तेल सुटेपर्यंत आपण मसाले फ्राय करून घेतलेत आणि नंतर घालायचे आपल्याला त्यामध्ये पाणी. तर बाऊलमध्ये आपण जो मसाला करून घेतला होता त्यामध्ये मी चांगला अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे, ते घातलं आहे. परत अर्धा ग्लास असं मी चांगलं 1 ग्लास पाणी घातलं आहे पूर्ण. तुम्हाला जर क्वांटिटी थोडी पातळ हवी असेल भाजीची तर तुम्ही पाण्याचं प्रमाण इथे वाढू शकता, पण तुम्हाला थोडीशी घट्ट हवी असेल तर मी इथे 1 ग्लास घातलं आहे. तर तुम्ही 1.5 ग्लास घातलं तरी चालेल, जास्त पातळ होणार नाही भाजी. मिक्स करून घेतले, कारण ऑलरेडी आपण मीठ पण घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालायची गरज नाही आहे. लगेच झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या, जास्त नाही. 2 शिट्ट्या झाल्या की थोडंसं हवा काढून घ्यायची आणि चेक करायची गरज नाही. मस्त भाजी शिजलेली असेल तुमची, कारण कुकरमध्ये शिजलेली भाजी आहे, त्यामुळे झटपट पण होते आणि पटकन पण होते आणि करायला आणि चवीला पण छानच लागेल. अशा पद्धतीची ग्रेव्ही आणि ही भाजी झालेली आहे. जे आवडीने खात नाही ते पण आवडीने खातील. तुम्ही टिफिनमध्ये देऊन बघा आणि नंतर त्यांचा रिस्पॉन्स बघा. ते सगळेच जण आवडीने खातील. अशा पद्धतीची आपली भाजी झालेली आहे. तर अगदी झणझणीत, सोपी, पटकन होणारी, कमी मसाल्यात, कमी साहित्यात होणारी भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन नवीन भाज्यांसोबत किंवा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.